आणि सुरुवातीला तुम्ही बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांसाठी स्टिल फोटोग्राफर म्हणून पण काम केलेलं आहे. आणि त्या काळाने फिल्म मेकिंग नक्की म्हणजे फिल्म मेकिंगने काय शिकवलं त्या काळाने तुम्हाला? फिल्म मेकिंग ही खूप मोठी टर्म आहे हं. आणि कसं असतं की अ, आपण रिसेप्टिव्ह किती आहोत आणि आपल्याला किती शिकायचंय याच्यावर सगळा तुमचा मार्ग ठरलेला असतो. मी ज्यावेळेला स्टिल फोटोग्राफी करत होतो, त्यावेळेला खूप चांगले-चांगले चित्रपट माझ्या नशिबाला आले. हं, हं. म्हणजे रंग दे बसंती मला करायला मिळाला, मला मंगल पांडे करायला मिळाला, मला नेताजी सुभाषचंद्र बोस करायला मिळाला आणि हो. हे चित्रपटांपेक्षाही रंग दे बसंती म्हणजे राकेश ओमप्रकाश मेहरा, हो. अ, नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे साक्षात अ, अ, श्याम बेनेगल. हं, त्याच्यानंतर मंगल पांडे म्हणजे केतन मेहता. हो. त्याच्यानंतर मकबूल म्हणजे विशाल भारद्वाज. त्याच्यानंतर ब्लू अम्ब्रेला विशाल भारद्वाजांबरोबर मी ब्लू अम्ब्रेला सुद्धा हो. केला. तर हे जे सगळे अ, कमालीची क्रिएटिव्ह लोकं आणि त्यांच्याबरोबर मी घालवलेला वेळ त्यांच्या सेट्सवर आणि त्यांचे विचार जे आपल्याला ऐकायला मिळतात ॲज अ फिल्म मेकर, तर ते खूप महत्त्वाचे असतात. आणि मला असं वाटतं की अ, एका ठराविक एका अ, अ, काळानंतर आपण जर प्रोग्रेसिव्ह नसू, तर मग ते स्टॅग्नन्सी येते आणि मी मुळातच मला असं वाटतं, की मला नवनवीन काहीतरी करायला आवडतं. मला नवनवीन काहीतरी करून बघायला आवडतं. हं, हं, हं. मला असं व्याकरण व्याकरण किंवा असं काहीतरी चौकटीत राहून काही करण्यात मजा येत नाही. बरोबर. म्हणजे रिपिटेटिव्ह गोष्टी मला स्वतःलाच आवडत नाहीत. तर म्हणून मी कदाचित टेलिव्हिजनमध्ये नाही गेलो कधीच. सिनेमामध्येच राहिलो आणि मला असं वाटतं, की सिनेमामध्ये जो नवनिर्मितीचा आनंद आहे, तोच मी आयुष्यभर घेत राहीन. त्याच्यातच मला मजा येते.